आता आपण ह्याला मॅशरने मॅश करून घेऊया छान. आता आपण ही हाताने करून घेऊया फायनली. झाली आहेत कुस्करून छान. हो, आपण आता ही छान स्मॅश करून घेतली, कुस्करून बघा आता चांगली मऊ झालेली आहेत. पण आता असं घेतल्यावर आपल्याला कळतंय की ह्याच्यामध्ये आपल्याला ही वळायला थोडा त्रास होणार आहे. बरं. तर अशा वेळेला आपण जर आपला उपास नसेल तर तांदळाची पिठी थोडीशी, आणि जर उपास असेल तर अरारोटची पावडर किंवा साबुदाणा किंवा वरीचं पीठ जे आपल्या घरामध्ये उपलब्ध आहे ते पीठ ह्याच्यामध्ये टाकून त्याला एक छान बाइंडिंग आणू शकतो. बरोबर, म्हणजे त्याला एक घट्टपणा येण्यासाठी आपल्याला ते हवंय. मग आता हे बघा, केळ किती पिकलंय, ते कसं वाफवलं जातं हे काही आपल्या हातात नाही. समजा ते जास्त वाफवल्या गेलं, मऊ झालं, तर आपल्या हातात दुसरा पर्याय साबुदाण्याचं पीठ त्याच्यामध्ये घालायचं. उपास असेल तर, नसेल तर तुम्ही तांदळाचंही पीठ घालू शकता. हे किती लागणार आहे? टाका. लागणार. पुरे घ्या सगळं. वा, चला, राजेळी केळी छान मॅश करून झालेली आहेत. हो, आता आपण त्याला थोडा तुपाचा हात घेऊन आपण त्याच्या पारी लाटायची. पारी लाटायची म्हणजे आपण असं छोटा गोळा घेऊन त्याची अशी वाटी बनवायची. बरं बरं, ठीक आहे. प्लेट लागेल ना तुम्हाला? ह्या मिश्रणाची एक छोटी वाटी बनवून घेतली आणि त्याच्यामध्ये आपण आता कडून आता ह्या असं वाटीमध्ये आपण हे सारण भरलेलं आहे आणि आता ही वाटीचं तोंड बंद करून घेऊया आणि असं ती व्यवस्थित बंद करून घ्यायची. म्हणजे आपण ती तुपामध्ये शॅलो फ्राय करणार आहोत, त्यावेळेला ती फुटणार नाही. बरोबर, यासाठी ती छानपैकी अशी बंद करून घेऊ. चला, मी पॅन घेतो, आपण शॅलो फ्राय करू लवकर. आणि ह्याला पण थोडं तुपाचा हात लावूया आणि ह्या चिकटणार नाही तर प्लेटला. बरोबर. आधी सुरुवातीला गॅस थोडा मंदच ठेवूया आपण, नाहीतर एकदम ती करपेल. खायचं कशा बरोबर? कारण काय आहे, उपासाची कचोरी किंवा पॅटीस केलं तर आपण दाण्याची चटणी करू शकतो, पण आता हे गोड आहे, कशा बरोबर खाऊया? तसं काय काही ह्याच्याबरोबर काही त्याच्याबरोबर खाण्याची गरजच लागत नाही, एवढं ते छान लागतं. नुसतंच खायचं? हो हो, कारण ह्याला काही तुपाची पण गरज लागत नाही. आता मोदक कसं आपण खातो तूप सोडून खातो, पण ह्याच्यामध्ये त्याची पण आवश्यकता लागत नाही. हे तुपात कारण आपण फ्राय केलेलं आहे ना. वा, चला, झालेलं आहे शॅलो फ्राय. मला वाटतं आता आपण हे काढूया. बघा बरं, केरवळी किती छान झाली. आता याच्यामध्ये आपण केळीचा वापर केलाय. बरं, उपासाला केळी रताळ सुद्धा चालतं, मग रताळ्याचं केलं तर? रताळ्याचं केलं तर सेम कृती, पण आपण केळ्याच्या ऐवजी रताळ वापरलं म्हणून त्याला म्हणतात रतावळ्या. असं आहे का नाव? हो. वा, फारच भारी. आणि बटाटा वापरला तर बटरवळ्या. पदार्थाप्रमाणे नाव बदलतं असा हा पदार्थ आहे, पण फारच इंटरेस्टिंग. केरवळी उपवासाचा एक छान पदार्थ आहे. मला काय वाटतं, गरमागरम केरवळी आपण खाऊन बघूया. वा, खरपूस झालंय हो छान. बहारदार. काय झालं? खाल्लं? तुम्हाला आवडली का बघते? खूप. फारच छान, अप्रतिम. केरवळीसाठी लागणारं साहित्य आणि कृती ताबडतोब लिहून घ्या. केरवळी. स्वयंपाकासाठी लागणारा वेळ 30 मिनिटे. 3 ते 4 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: राजेळी केळी 2 नग, ओलं खोबरं 1 वाटी, तूप 1 चमचा, सुकामेवा आवडीनुसार, जायफळ पूड 1 छोटा चमचा, वेलची पूड 2 चमचे, गूळ 2 ते 3 चमचे. कृती: प्रथम राजेळी केळ्यांचे 2 तुकडे करून घ्या आणि 5 मिनिटे वाफवून घ्या.
आता एका पॅन मध्ये तूप घाला, त्यात ओलं खोबरं आणि गूळ घालून परतून घ्या. आता त्यात सुकामेवा, वेलची पूड आणि जायफळ पूड घालून मिश्रण एकजीव करून घ्या. आता वाफवलेली केळी कुस्करून घ्या. जर घट्ट गोळा होत नसेल तर त्यात साबुदाणा पीठ घाला, म्हणजे मिश्रणाला घट्टपणा येईल. आता केळ्याच्या मिश्रणाचा एक छोटा गोळा घेऊन त्याची वाटी करा आणि त्यात गूळ खोबऱ्याचं सारण भरून बंद करून घ्या. आता एका पॅन मध्ये तूप घालून त्यावर शॅलो फ्राय करून घ्या. केरवळी तयार. खवय्यांनो, आजच्या भागातलं सुपर फूड आहे राजेळी केळी. या केळ्यांच्या विविध प्रकारांमध्ये खरोखरच एक सुपर फूड मानलं जावं एवढी क्षमता आहे. ऊर्जेचा हा झटपट मिळणारा एक स्रोत आहे. नैसर्गिक शर्करा म्हणजे साखर म्हणजे शुगर आणि कार्बोदके म्हणजे कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे थकवा जाणवल्यास ही केळी खाल्ल्याने शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. पचनासाठी उत्तम असतात केळी, कारण याच्यामध्ये फायबर म्हणजे तंतुमय पदार्थ असतात आणि तेही मुबलक प्रमाणात. लहान मुलांसाठी अत्यंत पौष्टिक, कारण वाढत्या वयामध्ये त्यांना एनर्जी जास्त लागते, शारीरिक विकास होणं गरजेचं असतं, वजन वाढवणं महत्वाचं असतं. राजेळी केळी या सगळ्यांवरती एक रामबाण उपाय आहे, त्यामुळे सुपर फूड आहे राजेळी केळी. तर असं हे सुपर फूड राजेळी केळी, आणि हे तुम्ही आज वापरलं आणि त्याबद्दल तुमचे फार मनापासून आभार, कारण आमच्या शरीराला हे गुणकारी आहे, पौष्टिक आहे आणि ते आज आमच्या पोटात जाणार आहे. फार छान वाटलं तुम्हाला भेटून, आणि तुम्ही वेगवेगळ्या पाककला स्पर्धांमध्ये पहिला नंबर मिळवता. आज इथे पदार्थ केलात, तोही 1 नंबर केलात. तुमच्यासाठी हा सगळा अनुभव कसा होता? कारण पाककला स्पर्धेत भाग घेणं वेगळं, इथे येऊन झी मराठीवरती एवढ्या कॅमेऱ्यांच्या समोर काम करणं वेगळं. तर मनामध्ये आधी काय धाकधूक होती का? हो, मला आम्ही सारे खवय्येमध्ये सहभागी व्हावं अशी खूप इच्छा होती. पण ज्या वेळेला आता इथे येण्याची वेळ आली त्यावेळेला धाकधूक मात्र वाढली की आपण आता फक्त वर्गाच्या समोर उभे राहतो, आज आपण तमाम प्रेक्षकांच्या समोर दिसणार आहोत, अशी थोडी धाकधूक होती, टेन्शन होतं. पण तुमच्या बरोबर संवादामुळे ते सगळं हलकं फुलकं वातावरण झालं आणि शांतपणे किंवा हसत खेळत वातावरणात पदार्थ करता आला. पण आम्हालाही फार आनंद मिळाला. जाताना निरोप देण्यापूर्वी मोहिनीजींना काय असतं खवय्यांनो, आपल्या घरची चव आपली ओळख असते आणि त्या चवी मागे असतात आपली विश्वासू भांडी. तुम्ही आता सजावट छान करता, तुमच्या घरचं शोकेस एकदम भारी सजलेलं असेल, तर त्याच्यामध्ये आता इथून पुढे हे पण ठेवा आणि लोकांना सांगा की बघा मी कुठे गेले होते. धन्यवाद आणि नमस्कार. खूप मनापासून तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. खवय्यांनो, करतो टाटा, पण तुम्ही मला उद्याच्या भागात आवर्जून भेटा. आपलं तर ठरलंय, घरची चव आता जगापर्यंत पोहोचवायची. वेगवेगळ्या घरातल्या चवी या मंचावरती येत राहणार, तुमच्यापर्यंत त्या पोचत राहणार आणि मी त्या पोटभर चाखत राहणार. चला भेटूया उद्याच्या भागात. पात्र आपला लाडका आणि धष्टपुष्ट कार्यक्रम, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये आपल्या घरची चव. बाय.